नमस्कार. संस्कार चव मायेची ॲड व्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला वांग बटाटा बोंबीलची रेसिपी दाखवणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. हे सुके बोंबील आहेत, म्हणजेच सुकवलेले बोंबील असतात. आणि आता वांगी आहेत. वांगीसुद्धा आपण बघा ही पाण्यात टाकून ठेवलेले आहे. त्यासोबत बटाटाही घेतलेला आहे. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण अगोदर खोबरं किसून घेऊया. खोबरं किसून घेतल्यानंतर पुन्हा मी पुढे काय करायची, कशी बनवायची रेसिपी ते सगळं दाखवते. परंतु अगोदर आपण खोबरं किसून घेऊया. हे बघा आपलं खोबरं किसून झालेलं आहे. आता वाटण करून घेऊया. वाटणामध्ये सर्वात प्रथम आलं घ्यायचं आहे 1-1.5 इंच. त्यानंतर आपण त्यामध्ये 7-8 लसूणच्या पाकळ्या घालणार आहोत आणि किसलेलं खोबरं घालायचं आहे. हे सगळं आपण मसाले मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. आता थोडेसे अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत. त्यानंतर धणे घ्यायचे आहेत 1 चमचा आणि त्यानंतर शेंगदाणे घ्यायचे आहेत. मूठभर शेंगदाणे घ्यायचे आहेत. आणि आता अर्धा चमचा हळद पावडर घेऊया. त्यानंतर कोथिंबीर, मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे. त्यानंतर आपण टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. चिरून घालायचा आहे आपल्याला. त्या मसाल्यासोबतच आपल्याला टोमॅटो चिरून मसाल्यासोबतच आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तर अगदी बारीकही नाही चिरायचा, मीडियम साईजचा टोमॅटो चिरून आपण चला आता मसाला वाटून घेऊया. मसाला वाटून रेडी झालेला आहे. बघू शकताय मसाला या प्रकारे बारीक असा वाटून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता आपण लगेचच बटाटा चिरून घ्यायचा आहे. हे पहा बटाटा सगळ्यांनाच चिरता येतो, पण मी दाखवते, थोडंसं दाखवते. तुम्ही आडवे चिरा, उभे चिरा, तुम्हाला हवं असेल तसे तुम्ही बटाटे चिरून घेऊ शकता. तर मी एक बटाटा असा चिरून घेते, या प्रकारे दाखवत आहे. हे पहा बटाटा चिरून झाला की लगेचच आपण बटाटा पाण्यामध्ये घालून घ्यायचा. कारण पाण्यात बटाटा टाकला चिरल्यानंतर तर पाण्यात लगेच ठेवायचा नाही आहे. बटाटा चिरून झाला की लगेचच पाण्यात टाकायचा. त्यामुळे काय होतं की बटाटा काळपट पडत नाही आहे. त्यानंतर आपण आता लगेचच वांगी चिरायला घेऊया. वांगी चिरताना लक्ष द्यायचं आहे. काळजी कशाची घ्यायची आहे तर वांगं किडलेलं असतं, कीड लागलेली असतं. बहुतेक वेळा वांगी किडलेली असतात, म्हणून आपण चेक करून घ्यायची आहेत की वांगं किडलेलं आहे की नाही. आणि या प्रकारे तुम्ही मोठी पीस बनवा, छोटे पीस बनवा, तुम्हाला जसे पीस हवे असतील त्या प्रकारे तुम्ही बनवू शकताय. मी ही अशी उभीच पीस बनवलेली आहे. आणि आता ही वांगीसुद्धा मी पाण्यात घालून घेतलेली आहेत, कारण की पाण्यामध्ये टाकल्यानंतर वांगी काळपट पडत नाही आहे. चला आता आपण सर्वात प्रथम बोंबील भाजून घेऊया. हे बघा छानपैकी बोंबील भाजून झालेले आहेत. या प्रकारे आपण बोंबील भाजायचे आहेत. आता फोडणी देऊया. तेल घालायचं आहे. तुम्हाला जेवढं तेल हवं असेल तेवढं तुम्ही घालू शकताय. तेल घातल्यानंतर आपण कांदा घालायचा आहे. कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. छानपैकी असा कलर बदलेपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता घालून तोही आपण थोडासा 1 मिनिटभर परतवून घ्यायचा. आणि आता आपण मिक्सरला लावलेला मसाला ॲड करायचा आहे. आणि छानपैकी 2-1 मिनटं आपण मिक्स करून घ्यायचा. तेलामध्ये छानपैकी मसाला असा मिक्स करून 1 मिनटं झाकण ठेवायचं आहे. 1 मिनटानंतर झाकण उघडून पुन्हा आपण 1 मिनिटभर पुन्हा फिरवून घेऊया. म्हणजे छानपैकी मसाला मिक्स करून घेऊया. आणि मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये ॲड करूया पाणी. मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी ॲड करायचं आहे. आणखी एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचं आणि पुन्हा आपण 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं. मीठ घालायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. 2 मिनटं आपण पुन्हा झाकण ठेवूया. आणि 2 मिनटानंतर पुन्हा आपण बघायचं आहे. बघा शकताय तुम्ही कशी छानपैकी मसाला शिजत आहे. आणि त्यामध्ये आता आपण घरगुती लाल तिखट ॲड केलेलं आहे. हे पहा. आणि ते सुद्धा छानपैकी एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचं आहे. आणि छानपैकी असं मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपण 2 मिनटासाठी झाकण
बंद करून ठेवायचं आहे। 2 मिनटं झाकण ठेवल्यानंतर पुन्हा आपण बघूया। बघू शकताय बघा आपल्या मसाल्याला किती छानपैकी तेल सुटलेलं आहे आणि मसालासुद्धा शिजला गेलेला आहे। छानपैकी मसाला शिजला गेलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण हे भाजून घेतलेले बोंबील चांगले छानपैकी स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत आणि आतासुद्धा पाण्यातून काढून आपण या मसाल्यामध्ये ॲड करायचे आहेत। कारण बोंबलाला कसं माती असते ना, त्यामुळे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हे पहा मस्तपैकी आपण छान ॲड केलेले आहे मसाल्यामध्ये बोंबील आणि फिरवून घ्यायचे आहेत। पण त्या अगोदर आपण वांगी बटाटा त्यामध्ये घालणार आहोत। हे पहा लगेचच आपण वांगी आणि बटाटे मसाल्यामध्ये ॲड केलेले आहेत। छानपैकी असे सगळे आपण वांगी बटाटे ॲड करून फिरवून घ्यायचे आहे। 2 मिनटं तरी आपण छानपैकी फिरवून घ्यायचं आहे, कारण की वांगी बटाटी आणि बोंबील यांना छानपैकी मसाला लागल्या गेला पाहिजे। म्हणजे मसाला लागला की वांगी बटाटीसुद्धा खाताना खूपच टेस्टी लागतात। तर आपल्याला 2 मिनटं तरी छानपैकी असं त्या मसाल्यामध्ये फिरवून घ्यायचं। आता आपण 1 मिनटं झाकण ठेवून मसाल्यामध्ये वांगी चांगली वाफवून घेऊया। हे पहा 1 मिनटं झालेलं आहे। बघू शकताय किती छानपैकी तेलही सुटलेलं आहे आणि वांग्याला मसाला देखील सगळीकडे लागल्या गेलेला आहे। छानपैकी मसाल्यामध्ये वांगी वाफवून निघालेली आहेत। आता आपण 2 मिनटं छानपैकी मिक्स करून त्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया। लक्षात असू द्या कधीही भाजी बनवताना गरम पाणीच ॲड करायचं आहे, त्यामुळे काय होतं भाजीची टेस्ट आणखी छान लागते। म्हणून केव्हाही भाजी बनवताना तुम्ही गरम पाणीच ॲड करत जा। आता हे पहा गरम पाणी घातल्यानंतर 1 ते 1.5 ग्लास मी गरम पाणी घातलेलं आहे। वांगी बटाटे शिजली पाहिजे म्हणून मी गरम पाणी घातलेलं आहे आणि आता पुन्हा उकळी येईपर्यंत आपण त्याला झाकून ठेवायचं आहे 3 ते 4 मिनटं। हे पहा उकळी चांगली आलेली आहे, तुम्हाला दिसत आहे उकळी आलेली आहे, बघू शकताय। वांगी पण आपली शिजल्या गेलेली आहे आणि मस्त छानपैकी आपलं वांगी बटाटी बोंबीलचं कालवण रेडी झालेलं आहे। सरते शेवटी आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि छानपैकी टेस्टी असं वांग बटाटा बोंबील ही रेसिपी तयार झालेली आहे। बघू शकताय किती मस्त आणि छान दिसत आहे। चला आता आपण सर्व करूया। वाव किती सुंदर, टेस्टी, व्हेरी टेस्टी, खूपच छान। हे बघा आपला वांगे बटाटे बोंबील किती छान मस्तपैकी टेस्टी अशी रेसिपी झालेली आहे। तुम्हीसुद्धा अशी रेसिपी बनवा। जर तुम्हाला माझी वांगे बटाटे बोंबीलची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल। थँक्यू, धन्यवाद।